आमच्याकडे सगळं काही आमच्याकडे वोटर आयडी आहे, त्या ज्या महिला होत्या त्यांच्याकडे वोटर आयडी नव्हतं, मात्र नवीन वोटर आयडी बनवण्यासाठी त्यांनी जे अर्ज केला होता त्याची स्लिप होती त्यांच्याकडे, मात्र तरीही त्यांना मतदान करता आलेलं नाहीये। बरं, हे सगळं एवढ्यापुरतं मर्यादित आहे का? तर नाही। आदित्य ठाकरे यांनी ज्याप्रमाणे एक्स पोस्टच्या माध्यमातून व्यथा मांडली, मुंबईकरांची व्यथा मांडली, तशीच काहीशी परिस्थिती हे मुंबईतल्या अनेक मतदान केंद्रांवर पाहायला मिळते। म्हणजे अगदी मी आत्ता जिथे उभा आहे मालवणीमधलं हे मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावर आपण बघू शकतो की रांगा किती मोठ्या लागलेल्या आहेत। बराच वेळ यांना रांगामध्ये थांबावं लागत असणार आहे, हे तर साहजिकच आहे। आणि सोबत वर पंखे लावलेले आहेत, मात्र तरी उन्हाच्या झळा काही कमी झालेल्या नाहीयेत। ऊन काही प्रमाणात का होईना परंतु नागरिकांना सोसावंच लागतंय। एकंदरीत आपण पाहायचं झालं आपण काही नागरिकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। दादा, किती वेळ झालं तुम्ही रांगेमध्ये उभे आहात? 2 घंटा हो गया। 2 घंटे से आप यहाँ पे से खड़े हम लोग यहाँ पे। और गर्मी वगैरह लग रही है या फिर अच्छा है? गर्मी है, हालत खराब है धूप की वजह से, और इतना यहाँ पे काम स्लो हो रहा है। काम स्लो हो रहा है? साहब स्लो हो रहा है। कब कितना लाइन, पानी वगैरह की सुविधा की है? हाँ, क्या करें, गर्मी में खड़े रहना पड़ेगा ना। पानी की सुविधा नहीं, कुछ नहीं है। सुविधा है लेकिन पानी गर्म है, वाटर ठंडा नहीं है, लेकिन पब्लिक देर बहुत कर रहे हैं वो लोग, स्पीड नहीं है। सुबह में बैठने के लिए सुविधा बनाई है, बैठने के लिए जगह बना है, सुविधा बनाई है, थोड़ा तो तकलीफ उठाना पड़ेगा ना, अपनी सरकार को लाना है तो। सरकार को लाने के लिए थोड़ी तकलीफ उठानी पड़ेगी। आपको कितना टाइम हो गया भाई? आप कितने टाइम से खड़े हो? मैं आए 2 घंटा हो गया। 2 घंटा। हाँ। म्हणजे प्रत्येक जण जो आता मतदान त्यांचं जे मतदान कक्ष आहे त्याच्या जवळपास पोहोचलेले आहेत, त्या प्रत्येकाला जवळपास 2 तास झालेले आहेत ते रांगेत उभे आहेत। त्यांना उन्हाचा त्रास होतोय, त्यांनी मान्य केलं। उपलब्ध असलेलं पाणी काही जणांपर्यंत पोहोचलंय, काही जणांपर्यंत ते पोहोचलेलं नाहीये, आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचलंय त्यांना सुद्धा ते गरम पाणी मिळतंय असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे। सोबतच बसण्याची व्यवस्था ही काही प्रमाणात केली आहे, मात्र नागरिक हे सुद्धा म्हणतायत की आपल्याला आपलं सरकार आणायचं असेल तर थोडा तरी त्रास सहन करावाच लागेल। एकंदरीत व्यवस्था जी आहे प्रशासनाकडून, प्रशासन कुठेतरी कमी पडलंय का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण खुद्द सत्तेत असलेले मागाठाणे विधानसभेचे जे आमदार आहेत प्रकाश सुर्वे यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना फोन करून या विषयावर सुनावलेला आहे, त्यांच्याकडून जाब मागितलेला आहे, आणि त्यानंतर काही वेळात पंखे जे आहेत ते सुद्धा संबंधित मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत, मात्र व्यवस्था कुठेतरी कमी पडते असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो। यामिनी, अगदी धन्यवाद विक्रांत, ही सगळी अपडेट पोहोचवलात याच्यासाठी।